तो दिवस जवळ येताना दिसत आहे। या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाने ही कडक भूमिका घेतलेली आहे। 2019ला असाच सत्तेचा महाखेळ सुरू होता आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्षापासून शिवसेना उद्धव ठाकरे वेगळे झाले होते। मात्र तीच घटना आता पुन्हा एकदा 2024ला घडताना दिसत आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आपल्या मूळ ठिकाणी गावी दरेगावी या ठिकाणी गेलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांची प्रकृती खराब असल्याचं बोललं जात आहे। मात्र आता भारतीय जनता पक्षाने रोखठोक भूमिका घेतल्याने छोट्या पक्षांना भाजप कसा संपवतो हे पुन्हा एकदा उघडकीस यायला सुरुवात झालेली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वाची जी घटना घडताना दिसत आहे ती म्हणजेच सत्तांतर झालेलं असताना या ठिकाणी संपूर्ण बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। मात्र ज्या शिवसेनेचा चेहरा पुढेकडून निवडणूक लढवली त्याच शिवसेनेला आता बाजूला करण्याचे डाव सुरू झालेले आहेत। त्याचंच ज्या अजित पवारांना कंटाळून आपण ठाकरेंची साथ सोडवतोय असं बोलून गेलेले त्याच अजित पवारांनी आता शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। आज अजित पवार सोबत असल्यामुळे शिंदेगडाचा भावही संपलेला असून शिंदेंची गरजही भारतीय जनता पक्षाला नाही आणि पुन्हा एकदा शिंदेगडाने ज्या मागण्या केल्या होत्या त्या अमान्य करत भारतीय जनता पक्षाने ठाकरेंसोबत जे केलं तेच आज शिंदेंसोबत करताना दिसत आहेत। संजय शिरसाट असतील किंवा इतर यांना मंत्रिपद नको आहे, तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद नको, संजय राठोड यांनाही मंत्रिपद नको। आता शिवसेनेचे मंत्रिपदसुद्धा ठरवायचं काम भाजप करत आहे। त्याचबरोबर ती राज्याचं उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार, मात्र गृहमंत्रीपद द्यायला तयार नाही। भाजपला सत्ता हवी आहे, त्यामुळे भाजपने जे वेगवेगळे डाव टाकले ते यशस्वी झाले। मात्र आता शिंदेंना आणि शिंदेगडाला ना बाहेर पडता येत ना साथ देता येत अशी घटक अवस्था झालेली आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला शिंदेंची गरज नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसत आहे। त्याचमुळे शिंदेंवरती चहूबाजूने टीकाही केली जात आहे। ज्या ठाकरेंची साथ सोडली आज त्याच भारतीय जनता पक्षासोबत आज शिंदेंची ते साथ सोडत आहेत। त्यामुळे शिंदेंच्या व्यतिरिक्त 5 डिसेंबरला शपथविधी होतो की काय ही तारीखही जाहीर केलेली आहे। एकीकडे शिंदे आजारी आहेत मात्र भाजपने तयारी सुरू केलेली आहे शपथविधीची। यावरून सिद्ध होतंय की शिंदेंची गरज भाजपला नाही आहे। एकीकडे शिंदे आजारी असतानाच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये 5 डिसेंबरला शपथविधीची तारीख आणि तयारी बावनकुळे यांनी जाहीर केल्यामुळे राज्यपाल झाले की काय म्हणून त्यांच्यावरही टीका झालेली आहे। आपल्याला काय वाटतं, शिंदेची गरज संपली आहे का? कमेंट करा।